येत नव्हता, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. या चेंडूवर मात्र कमबॅक केलेला आहे. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार पेश केला फलंदाज भूषण कारभारी याने. सलामी जोडे मैदानात आपण बघतोय खारबाव भूषण कारभारी आणि वंडर खारबाव प्रणय पाटील. सुभाष ठाकरे गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र हो अतिशय उत्कृष्ट फटका, चेंडू शुमार ग्लोअर्स गगनचुंबी षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटका पेश करतोय फलंदाज भूषण कारभारी. बॉटम यांचा चांगला वापर फॉल थ्रू आपल्याला अतिशय उत्कृष्ट पाहायला मिळाला होता. चेंडूला फिरकावून दिला होता षटकारासाठी. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू आता डीप स्क्वेअर लेग मधून शुमार चौकार. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांच्या समांतर धाव मिळते वाईटचे पण अवांतराने आहे. या अवांतर धावेने धावसंख्या होते ते 15. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करून दिलेली आहे भूषण कारभारी या फलंदाजाने. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण बघतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या सलामीवीराकडून. पुन्हा एकदा आणि हाही चेंडू जातोय शुमार षटकार. दणदणीत सुरुवात आपण पाहतोय फलंदाज भूषण कारभार. मामा विरुद्ध भाचा महेंद्र पाटील मामा साई स्पोर्ट्स खारबाव संघावर खेळतोय, तर त्यांचाच भाचा सुभाष ठाकरे ठाकूर नवीन फलंदाज रन मशीन आपला खारबाव सचिन मात्र वन डाऊनला खेळण्यासाठी आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतो 24. अतिशय उत्कृष्ट सुरुवात करून दिली होती भूषण कारभारी यांनी. बाद होण्यापूर्वी 23 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. 41 या लक्ष्याचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती साई स्पोर्ट्स खारबाव संघाला, त्याप्रमाणे सुरुवात करून दिलेली आहे भूषण याने. यावेळी मात्र फ्लॅटेड डिलिव्हरी चेंडू जातो लॉंग स्टॉप रिझन मधून शुमार चौकार. यावेळी पंचांचं वाईटचं शेवट अवांतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल निवडून होते ते 29. हळूहळू विजयाकडे अगोगच करताना आपण पाहतोय साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला. 41 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय साई स्पोर्ट्स खारबाव. संतोष पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर.
यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आणि असेच चेंडू निश्चित हाताळणे क्रुशियल मोमेंट मध्ये मार्ग ठरवतो इथे साई स्पोर्ट्स खारबाव संघासाठी. कारण पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिली होती फलंदाज भूषण याने. यावेळी कार्पेटचे सारे चेंडू टोलवला जातो मिड विकेट रिझर्व मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण डेब्यू आपल्याला पाहायला मिळते. क्विक थ्रो, तोपर्यंत एक धाव पूर्ण करता फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढवून होती ती 31. 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. प्रथम फलंदाजी करताना 40 धावा धावपलकर झलकवलेल्या त्या वीरेन स्पोर्ट्स ठाकूरपाड्या संघाने 41 धावांचं आव्हान दिलेले खारबाव संघाला. आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय ती खारबाव संघाकडून. पहिल्यांदाच स्ट्रायकर होते प्रणय पाटील. यावेळी मिडविकेट रिजन मध्ये चेंडू टोलला जातोय. हरीश ठाकरे चेंडूवर झेपावतोय. एका धावेने आपला अकाउंट ओपन करतो फलंदाज प्रणय आणि संघाची धावसंख्या एका धावेने वाढून होती ते 32. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या झालेली ती 32. ग्रामीण क्रिकेट मधील मित्रांनो हा 29वा चषक आपण पाहतोय आणि ग्रामीण क्रिकेट मधील 30व्या चषकाला सुरुवात होणार आहे 23 मार्च पासून. वीरताने दापोडे आयोजित वीरतानाजी चषक दापोडे 2018. गेल्या वर्षी 30 चषक ग्रामीण क्रिकेट मध्ये खेळले गेले होते आणि 30वा चषक बरोबर आपण पाहिला होता सन्मानित दिना पाटील आयोजित आदित्य ठाकरे चषक दापोडे. आणि बरोबर यंदाही तशाच प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. यंदाचा जो शेवटचा चषक आहे तोही दापोडे ग्राउंडवर खेळला जाणार आहे. हा 29वा चषक आपण पाहतोय यंदाच्या सीझन मधील. आतापर्यंत 29 चषकामध्ये तब्बल 33 अर्धशतके झलकावले गेलेले आहेत. अनेक विक्रम या हंगामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 32. तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राहुल. यावेळी चेंडू टोलवला जातोय डीप मिड ऑफ रिजन मध्ये. दुसरी धावेचा प्रयत्न मात्र नकार दिलेला आहे. फक्त एका धावे समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने धावसंख्या वाढून होते ती 33. 41 लक्षाचा पाठलाग करताना वन पदवी खारबाव संघ. अतिशय उत्कृष्ट सुरुवात आपण पाहिली होती. भूषण कारभारी याच्याकडून फाउंडेशन निर्माण केलं होतं आणि त्याच्यावर फक्त इमारत कलर चढवायचा आहे तो प्रणय आणि सचिन या फलंदाजांना. राहुल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉसर गंजोटूला मिडविकेट रिजन मध्ये टोलवलं गेलं होतं. वाईडिश मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेने सचिन पोहोचतो वैयक्तिक 6 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या वाढवून होती ते 1/34. तिसरे षटक मार्गस्थ आहे. पण आपले पारड आतापर्यंत जड दिसते ते साई स्पोर्ट्स खारबाव संघाचं. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न नाही. एका टप्प्यावर वाडेश लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत प्रणय 2 धाव पूर्ण करतोय. या 2 धावेने प्रणय पाटील पोहोचतो आपल्या वैयक्तिक 4 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या वाढवून होते ते 36. लॉस ऑफ 1 विकेट. बादानावर फलंदाज भूषण कारभारी ज्याने 23 धावांचं योगदान दिलं होतं. यावेळी मात्र हुडाया क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक आणि चेंडू जातो शुभाशय षटकार. आये मजे आये मजे आये 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 आये